यंदाच्या गणेशोत्सवासाठी आकर्षक आणि पर्यावरणपूरक गणपती बाप्पाच्या मूर्तीच्या शोधात असाल तर आजचा हा व्हिडिओ अगदी तुमच्यासाठी असणार आहे. बदलापूर शहरातल्या सध्या पनवेल हायवे म्हणजेच रिंग रोड परिसरामध्ये आहोत आणि मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच ही शाश्वती देईल की इथे ज्या शाडू मातींचं काम करण्यात आलेलं आहे त्या शाडू मातीचं काम तुम्हाला लवकर दुसरीकडे पाहायला मिळणार नाही. या ठिकाणी असणारे जे कलाकार आहेत स्वप्नील झगडे आणि आदिश्री झगडे या दोन्ही कलाकारांच्या माध्यमातून त्यांच्या कुशल हातांच्या माध्यमातून या ठिकाणी मूर्त्यांवरती सुंदर असं रेखीव काम केलं जातं. आणि तुम्ही बघत असाल तर ज्या अनेक शाडू मातीच्या मूर्त्या आहेत त्या अगदी म्हणजे 1 फुटापासून ते जवळपास 3 फुटांपर्यंतच्या गणपती बाप्पाच्या मूर्त्या तुम्हाला इथे उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. रिंग रोडचा हा परिसर आहे आणि रिंग रोडच्या परिसरामध्येच म्हणजे त्यांचे दोन्ही संपर्क क्रमांक सुद्धा आम्ही मेन्शन केलेला आहे. रिंग रोड परिसरामध्येच त्यांचं आपण बघत असाल कोणार्क गार्डन जवळ शुभवास्तू सोसायटी आहे आणि त्या सोसायटीमध्ये हे एकंदरीत आरंभी आर्ट स्टुडिओ आपल्याला पाहायला मिळतोय. येथील कलाकार स्वप्नील झगडे ज्यांचा सुरुवातीला मी उल्लेख केला त्यांनी स्वतः सर जे जे स्कूल ऑफ आर्ट्स येथून कला शिक्षण घेतलेलं आहे आणि त्यांच्याकडे बऱ्याच वर्षांचा अनुभव आहे आणि तो अनुभव घेऊन खरं तर शाडू मातींचं हे काम केलं जातं. सो आपण वेळ न घालवता अधिक माहिती घेणार आहोत. खरं तर बाप्पांची मूर्ती म्हटलं की आपल्याला आता सध्या आपण भर देतो तो म्हणजे शाडू मातींच्या मूर्तीवरती, कारण की पर्यावरणाचा सुद्धा आपल्याला विचार करायचा आहे आणि हीच बाब लक्षात घेत इथे तुम्हाला विश्वास बसणार नाही या शाडू मातीच्या मूर्त्यांवरती खूप जास्त भर दिलेला आहे. आता सुद्धा शाडू मातीवरच काम सुरू आहे. खरं तर या त्यांच्या पत्नी आहेत आदिश्री झगडे. या सुद्धा म्हणजे ज्या मूर्तींवरती तुम्हाला इतर काम पाहायला मिळतंय ते त्यांच्या माध्यमातून इथे केलं जातं. इथे आणखी एक मूर्ती आहे म्हणजे जेवढ्या मूर्त्या तुम्ही बघाल तेवढं आपल्याला आणखी पाहायची इच्छा होईल. इथे सुरुवातीलाच या 2 मूर्त्या आपण पाहिल्या, या सुद्धा अतिशय सुबक आणि सुंदर आहे. ज्यावेळी तुम्ही आरंभी आर्ट स्टुडिओ मध्ये एंटर कराल सुरू हा सुंदर बघा, हा सुद्धा खूप सुंदर गोड बाप्पा आहे आणि या सगळ्या शाडू मातीच्या मूर्त्या आहेत. आणि तुम्हाला जर घ्यायच्या असतील तर अगदी म्हणजे मी सुरुवातीला सांगेन की शाडू मातीच्या जरी मूर्त्या असल्या तरी सुद्धा म्हणजे बऱ्याच मूर्त्या आहेत ज्यांची सुरुवात अगदी 3,000पासून आहे आणि नंतर तुमचा बजेट असेल तिथून पण परवडणाऱ्या सुद्धा मूर्त्या असाव्यात यासाठी खरं तर या कलाकारांच्या माध्यमातून विशेष प्रयत्न करण्यात आलेले आहेत. स्वप्नील सर आपल्या सोबत असतील, आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत आणि एकीकडे माझ्या मते बाप्पा पण आपण बघूयात. इथे आम्हाला एक पाहायला मिळालंय की जी फिनिशिंग आहे, जी बाप्पाची नजर माझ्या मते गणपती भक्त ज्यावेळी येतो त्यावेळी तो सगळ्यात पहिले डोळे पाहतो की डोळ्यांचं काम कशा पद्धतीने केलेलं आहे, कारण की तो भाव आपल्या त्या बाप्पाला डोळ्यात बघतो. काय सांगाल या सगळ्या संदर्भात? आमच्या मूर्त्यांचं एक विशेष म्हणजे की ज्या मूर्त्या तुम्ही बघताय त्याच्यामध्ये एक रिअलिस्टिक बॉडी टोन दिसेल, बरोबर. कुठेही ग्लॉस वगैरे असं दिसणार नाही. आम्ही मॅट फिनिश ठेवण्याचा प्रयत्न केलाय जो लोकांना भाविकांना खूप भावतोय, की त्यांना असं वाटतं की आपला जो स्किन टोन आहे बाप्पाचा तो जास्तीत जास्त ओरिजिनल कसा दिसेल त्यावरती आमचा एक भर आहे. आणि पीओपीचं पण काम आणि मातीचं पण काम तुम्हाला म्हणजे बघताना असं वाटेल की ह्या मूर्त्या पीओपीच्या आहेत, पण बरंचसं आमचं जे मातीकाम आहे ते अगदी डिटेलिंग मध्ये आम्ही देण्याचा यावर्षी प्रयत्न केलाय. तर तुम्ही सगळ्या मूर्त्या पाहू शकता आपल्या स्टुडिओतल्या. रिअलिस्टिक पण काम आहे आणि पारंपरिक पण काम आहे. जे काम लोकांना लालबाग परळला बघायला मिळतं किंवा गिरगावला बघायला मिळतं ते काम तुम्हाला आपल्याला ह्या वर्षी आपल्या बदलापूरमध्ये बघायला मिळणार आहे. खूप गजमुख आहे किंवा विशाल शिंदे पॅटर्न हे खूप गाजलेले आहेत बालमूर्त्यांसाठी. तर ते तुम्हाला काम आपल्या बदलापूरमध्ये यावर्षी पाहायला मिळणार आहे आणि इथून पुढे बरीचशी चांगली कामं आमच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही देण्याचा प्रयत्न करू. अर्थात खरं तर ते स्वतः आधी लालबागला राहायचे त्याच्यामुळे गणपती बाप्पांचं आणि माझ्या मते त्यांचं नातं आहे ते खूप वेगळं आहे. आणि आता आपण बघत असाल तर त्याच पद्धतीच्या ज्या मूर्ती आहेत त्या घडवण्याचा प्रयत्न इथे आहे. ती सुद्धा म्हणजे इथे प्रत्येक मूर्तीवर काहीतरी वेगळं आहे, म्हणजे सारखी मूर्ती आम्हाला बघायलाच मिळत नाहीये. प्रत्येक मूर्ती युनिक आहे आपली. या सुद्धा शाडूच्या पीओपीच्या ह्या कोणतं सेक्शन आहे? आणि हा जो रॅक दिसतोय हा पीओपीचा आहे ओके. आणि ह्या टेबलावरती ठेवलेल्या ज्या मूर्त्या आहेत आणि ह्या रॅक मध्ये या बऱ्याचशा म्हणजे सगळ्या मूर्त्या ह्या शाडू मातीत केलेल्या आहेत आपण.
हा पूर्ण रॅक आपला शाडू मातीचा आहे. म्हणजे तुम्हाला शाडू मातीमध्ये व्हरायटी आपल्याकडे भरपूर पाहायला मिळेल. रिअलिस्टिक काम आहे आणि ह्या हँडमेड मूर्त्या आहेत, ह्या साचेबद्ध मूर्त्या नाहीत. आणि त्याच्यावरचा जो स्किन टोन आहे हा पेस्टल कलर आहे आणि बॉडी स्किन टोन आहे तो रिअलिस्टिक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला मूर्ती बघितल्या बघितल्या क्षणी असं वाटेल ना की अतिशय डिसेंट काम आहे, कुठेही ग्लॉस दिसत नाही आणि सॉफ्ट कलर्सचं काम आहे. म्हणजे ज्यांना पारंपरिक मूर्त्या आवडतात, देता घेता हात वगैरे, त्या पण मूर्त्या आहेत. आणि ज्यांना रिअलिस्टिक काही वेगळं काम बघायची आहे, वेगळी मूर्ती ठेवायची आहे, त्यांना त्याही मूर्त्या आपल्याकडे यावर्षी आपण कस्टमाइज केल्यात. आता हा गजमुख हा जो पॅटर्न आहे ज्याच्यामध्ये गजमुख आहे, हत्तीचं मुख आहे आणि बाप्पाची मूर्ती आहे कस्टमाइज केलेली. अशा बऱ्याचशा आता ही बालमूर्ती आपण बघू शकता. ह्याच्यामध्ये काही काम केलं नाही. म्हणजे डायमंड वर्क जरी केलं नसले, ऍज इट इज मूर्ती जरी आपण बघितली तरी त्या मूर्तीचा गोडवा तसाच आहे. म्हणजे ही मूर्ती जास्त अतिशय ड्रेपरी वर्क जरी आपण नाही केलं, जरी मूर्ती जशीच्या तशी ठेवली आपल्या मखरात, तरी सुद्धा खूप गोड दिसेल. या सगळ्या मूर्त्या आपण पाहू शकता. बरोबर आहे. बऱ्याच मूर्तींवर अजूनही अद्यापही काम या ठिकाणी सुरू आहे. काही म्हणजे बऱ्याच ठिकाणी आपण बघतो 1.5 फूट, 2 फूट, 2.5 फूट. इथे सुद्धा या 2 मूर्त्या आहेत ज्या अगदी म्हणजे खूप सुंदर त्याच्यावरती काम केलेलं आहे. मॅडमने काम केलंय का त्याच्यावर? हे काम जे ड्रेपरी वर्क आहे, क्राफ्ट वर्क आहे, ते वस्त्रकला जी आहे ती आदिश्री यांनी केली आहे. आणि त्यांचं ह्याच्यामध्ये खूप स्पेशालिटी आहे. म्हणजे ड्रेपरी वर्क मध्ये जे डिटेलिंग आहे, फोल्ड्स आहेत, डायमंड वर्क आहे. आता हे काम तुम्हाला मोस्ट ऑफ जास्त करून पीओपीत पाहायला मिळेल, पण आपण मातीमध्ये सुद्धा ड्रेपरी वर्क एवढे डिटेलिंग दिलंय. म्हणजे जे तुम्हाला बाहेर जास्त पाहायला नाही मिळणार. पण मातीमध्ये माती ऍक्च्युली नाजूक असते, त्याच्यामुळे ड्रेपरी वर्क आपण जास्त करत नाही. पण काही कस्टमर्सची हे होती, रिक्वायरमेंट होती की आम्हाला असं काम मातीत मिळेल का, तर आपण तेही सुद्धा दिलंय. आणि आपण ह्या कामांमध्ये बघू शकता की किती डिटेलिंग मध्ये आपण मातीत सुद्धा देतोय काम. बरोबर. तर माझी एक विनंती आहे की आपण रील पाहत असाल, लाईव्ह पाहत असाल, तर आमच्या स्टुडिओला प्रत्यक्ष आपण नक्की आवर्जून भेट द्या. इथे आल्यावर तुम्हाला बऱ्याचशा मूर्त्या तुम्हाला इथे पाहायला मिळतील, विविध साईज मध्ये, विविध फिनिशिंग मध्ये. आणि तुम्हाला बाप्पांच्या पीओपीच्या आणि शाडू मातीच्या दोन्ही मूर्त्या तुम्हाला इथे बऱ्याचशा पाहायला मिळतील. पीओपीचं काम आपलं बरंचसं 70-80% ऑलरेडी सोल्ड आउट आहे. आणि मातीच्या बऱ्याचशा, म्हणजे आता मातीची आपले ज्या मूर्त्या आहेत त्या उपलब्ध आहेत. बऱ्याचशा भाविकांनी आम्हाला विनंती केलेली की सर आपण मातीमध्ये केव्हा करताय काम डिस्प्ले. तर गेल्या 8 दिवसापासून आपलं मातीचं डिस्प्ले सुरू आहे आणि आपण लवकरात लवकर येऊन आपल्या आरंभ स्टुडिओला व्हिजिट करा. अर्थात बऱ्याचदा होतं काय, पर्यावरणपूरक बाप्पा म्हणजे शाडू मातीची मूर्ती का असावी? कारण की आपण पूजा अर्चा करतो, 1.5 दिवस असू द्यात, 5 दिवस असू द्यात, 7 दिवस असू द्यात. ज्यावेळी आपण बाप्पाचं विसर्जन करतो त्यावेळी भाविकांना अगदी जड अंतकरणाने आपण ते विसर्जन करतो. पण तीच जी काही माती आहे ती पाण्यात लवकर विरघळते असं सांगितलं जातं आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा आपण बघितलं तर त्याचा काही ना काही वापर जो आहे तो करता येतो. पण पीओपीचं बऱ्यापैकी वेळ लागतो, म्हणजे विरघळते पण त्याला काहीसा वेळ लागतो. त्यामुळे शाडू मातीवरती जास्त भर देणं अपेक्षित आहे. आता या मूर्तीवर पण मी म्हणेन काम तुम्ही बघत असाल तर काही म्हणजे खूप सिंपल आहे, पण ती बघून एवढी सुंदर वाटते. त्याच्यावर एकही डायमंड लावलेला नाहीये किंवा एखाद्याही कपड्याचं सुद्धा काम नाहीये, पण आहे ते वर्क जे आहे ते आपण बघत असाल माती किंवा इतर पीओपीची आहे ती, पण इतर काम आपण बघत असाल त्याच्यावरती आपल्याला बघायला मिळते. आणि इतरही मूर्त्या आहेत ज्या खूप सुंदर पूर्ण डायमंड वर्क केलेलं आपल्याला पाहतोय. सो आपण मॅडमला सुद्धा बोलवूया, आपण त्यांच्या सुद्धा प्रतिक्रिया घेणार आहोत की कशा पद्धतीचं हे काम. कारण की आता बघा ना, हा बाप्पा खूप सुंदर, त्याची बैठक भावपूर्ण, म्हणजे डोळ्यातले भाव तुम्ही बघत असाल, जी रंगसंगती आहे त्यास खूप सुंदर मॅडम काम इथे आम्हाला बघायला मिळतं. आणि महत्वाचं म्हणजे प्रत्येक मूर्तीमध्ये काहीतरी वेगळं काम तुम्ही करण्याचा प्रयत्न केला. एक उदाहरण बघू. आता ही सुद्धा बाप्पाची मूर्ती आहे, ही सुद्धा बाप्पाची मूर्ती आहे. इथे केलेलं डायमंड वर्क खूप वेगळं आहे आणि इथे केलेलं डायमंड वर्क खूप वेगळं आहे आणि काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न तुम्ही करताय. काय सांगाल? माझ्या मते ऍड्रेस काही लोक विचारतायत. ऍड्रेस थोडस आम्हाला सांगा आणि नंतर आपण बोलूया. ऍड्रेस सांगा. या दादा तुम्हीच या. आपण ऍड्रेस विचारणार. शुभ वास्तू म्हणजे पनवेल हायवेला तुम्ही आला की शुभ वास्तू ही सोसायटी आहे. सो शुभ हा, आपण पनवेल हायवेला आलात तर शुभ वास्तू आपली सोसायटी आहे आणि शुभ वास्तूच्या खालीच आपला हा गाळा आहे. पनवेल हायवेला आपल्या जवळचं लोकेशन म्हणजे कोणार्क गार्डन
आणि त्याच्या बाजूचीच आपली सोसायटी आहे शुभवास्तू. तर पनवेल हायवेला जाताना तुम्हाला रोड टचच आपला कारखाना आहे, जो तुम्हाला रस्त्याला लगतच दिसेल. म्हणजे कुठेही आतमध्ये असं नाहीये, पनवेल प्रॉपर पनवेल हायवेलाच आहे. बरोबर. आणि अगदी मी पुन्हा एकदा सांगेन, फक्त 3,000पासून मूर्ती या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. ताई, खूप सुंदर वर्क केलेलं आहे. प्रत्येक मूर्तीला आम्हाला काही ना काही वेगळं काम पाहायला मिळतंय. काय सांगाल, कधीपासून तुम्ही करताय आणि काय वेगळं? आमचा गणपतीचा कारखाना हा पूर्वीपासून आहे. मी खूप आधी वर्षापासून हे काम करते, पण आता न्यूली मी नवीन नवीन ड्रेपरी वर्क करते. दगडूशेठवर बघाल तर तुम्ही, आम्ही त्याच्यावर वेल्वेटचं काम दिलं आहे, त्याला मेटलिक गोल्डन प्लेट्स लावल्यात, त्याच्यावर डायमंड वर्क केलेलं आहे. दगडूशेठ असल्यामुळे त्याच्यावर जास्त डायमंड वर्क आहे. तसेच हा बाप्पा बघाल तर ह्याच्यावर आम्ही नुसता प्रिंटेड कपडा वापरला आहे, त्याच्यावर गोल्डन टच अशी येल्लो लेस लावली आहे आणि नॉर्मल असं थोडस असं डायमंड वर्क केलंय, जास्त नाही. त्या चिंतामणीचा लुक त्याच्यावर देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. त्याला बाजूला वेल्वेट 2 लोड दिले आहेत बघा. बरं. अशा प्रकारे त्याचं काम केलेलं आहे. वरती सुद्धा बऱ्याच वेगळ्या मूर्त्या आहेत, ज्या रूप सुद्धा गणपती बाप्पाच्या वगैरे. खंडोबा वगैरे. खंडोबा हा आपला रेग्युलर पॅटर्न आहे. त्याच्यामध्ये मी येल्लो कलरचं धोतर देऊन त्याला वेगळं असं लुक देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्या बाजूला जो आहे तो पेशवा लुक आहे. त्याची जी पगडी आहे ती वेगळ्या प्रकारची आहे, कारण की त्याचा लुकच प्रॉपर पेशवा आहे. अशा प्रकारे त्याचं काम आहे. अर्थात पुढे आणखी एक मूर्ती आहे, खूप सुंदर आहे ती पण. काय म्हणजे काय मूर्ती, काय म्हणू शकतो, काय नाव? ती बालमूर्ती आहे, कृष्ण रूपातली बालमूर्ती आहे आणि ती छोटी अतिशय मोहक अशी मूर्ती आहे. त्याच्यावर म्हणूनच मी पिंक कलरच्या शेल्याचं आणि धोतरचं काम केलंय. त्याचा फेट्याचं काम बघाल तर तेही वेगळं आहे, युनिक आहे. आपल्याकडे युनिकच काम मिळतं आणि तसंच मी ते मातीवर आणि पीओपी वर देण्याचा प्रयत्न केलाय. अर्थात खूप सुंदर सुंदर लुक आहे. किती साधारण वेळ लागतो आपल्याला एका मूर्तीला पूर्णपणे सजवण्यासाठी? कम्प्लीट मला एक मूर्ती करण्यासाठी, म्हणजे डायमंड वर्क किंवा धोतर फेटा पूर्ण करण्यासाठी साधारण मला अर्धा तास, 45 मिनिटं. काही मूर्त्यांना अर्धा तास लागतो, काही मूर्त्यांना 45 मिनिटं लागतात. प्रत्येक मूर्तीवर डिपेंड आहे की त्याला किती वेळ लागतो. अ, आपल्या स्टुडिओ संदर्भात सांगा. म्हणजे एकंदरीत हे सगळं करत असताना म्हणजे काय 2000 कधीपासून, म्हणजे कोरोना काळापासून? कोरोना काळापासून आमचा स्टुडिओ आहे बदलापूरला. आमची आता आम्ही आता ह्या वर्षीपासूनच स्टार्ट केलाय, पण आधीपासून आमचा कारखाना हा आहे. बघा, म्हणजे बदलापूरकरांसाठी पहिल्यांदाच, म्हणजे पहिलं वर्ष आहे हे, आणि अशा मूर्त्या आणि असं काम तुम्हाला पहिल्यांदाच इथे बघायला मिळणार आहे, आणि काहीतरी वेगळ्या पद्धतीचं. आपण पुन्हा एकदा स्वप्नील सरांकडे जाणार आहोत, आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेऊयात. सर, खूप सुंदर. म्हणजे आम्ही जिकडे नजर टाकतो तिथे काहीतरी बाप्पा, खूप छान गोड बाप्पा आम्हाला वेगळ्या पद्धतीचा पाहायला मिळतोय. तुम्ही तुमचं प्रशिक्षण वगैरे कसं, तुमचा ओके. अनुभव कसा? म्हणजे लहानपणापासून मला आर्टची, चित्रकला क्षेत्रातली खूप आवड आहे. लहानपण माझं लालबाग काळा चौकीमध्ये गेल्यामुळे तिकडच्या गणपतीच्या कारखान्यांमध्ये जाऊन काम करणं. तिकडे प्रसिद्ध शिल्पकार आहेत, आपले मूर्तिकार आहेत अजित घाडीगावकर. त्यांचा कारखाना आहे चिंचपोकळीला. तर तिथून माझी सुरुवात झाली ऍक्च्युली कला क्षेत्रातली. आणि त्या आवडीला मी प्रोफेशन मध्ये जे जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये माझं फाईन आर्ट झालंय. आणि आपण वर्षाचे 12 महिने नुसते गणपतीच नाही तर आपण मोठमोठे स्कल्पचर्स बनवतो, म्युरल्स बनवतो, परत इन्स्टॉलेशन्स बनवतो. काळा घोड्याला आपलं इन्स्टॉलेशन दरवर्षी असतं, जहांगीर आर्ट गॅलरीला आपलं एक्झिबिशन असतं. म्हणजे आपण प्रोफेशनली ह्या क्षेत्रामध्ये वर्षाचे 12 महिने कार्यरत असतो. आणि मोठमोठ्या बिल्डर, आर्किटेक्ट्स किंवा गव्हर्नमेंटच्या प्रोजेक्ट्स मध्ये सुद्धा आपण बरंचसं काम करतो. जसं की आपण गोवा हयातला जर 5 स्टार हॉटेल बघितलं तर तिथे आमचं मेटलचं एक वायर स्कल्पचर आहे. त्याच्यानंतर अंधेरी चकालाला मेटलचं ब्रॉन्झ बुल स्कल्पचर आहे वॉल स्ट्रीटला. तर हायवेला आपण मेटल कास्टिंगचं आपलं ते शिल्प आहे. अशा बऱ्याचशा म्हणजे नामच्या फेमस ठिकाणी आपली शिल्प गेलेली आहेत आणि आपण वर्षभर हे काम कस्टमाइज करत असतो. आणि वेगवेगळ्या मीडियम मध्ये, फायबर मध्ये, मेटल मध्ये, स्क्रॅप मध्ये, अशा विविध माध्यमांमध्ये आपण आपलं काम देत असतो. अर्थात वरती आणखी एक वेगळी मूर्ती पाहायला मिळते. कायम मूर्तीची खासियत काय? वरची जी व्हाईट तिसरी. ही मूर्ती ना, हा. ही नरसिंहाच्या रूपातली मूर्ती आहे. जो नरसिंह अवतार आपण बघतोय
तर नरसिंहांनी गणपती बाप्पाला मांडीवरती घेतलंय आणि ते दाखवण्याचा एक प्रयत्न केलाय. त्याची स्किन टोन, त्याच्यातला रुद्र अवतार आणि त्याच्या मांडीवर बसलेले बाप्पा ही त्याच्यातली खासियत आहे. तर आपल्याकडे मेन म्हणजे वेगवेगळ्या अँटिक मूर्त्या सुद्धा आहेत, पारंपरिक मूर्त्या सुद्धा आहेत आणि लोकांना जे वेगळं आवडतं, काहीतरी आपल्याला वेगळं पाहिजे, बघायला पाहिजे. गणेशोत्सव एवढा आपण आनंदाने साजरा करतो, तर प्रत्येकाच्या मनामध्ये बाप्पाची एक वेगवेगळी प्रतिकृती असते. तर त्या अनुषंगाने आम्ही काही अँटिक मूर्त्यांमध्ये पण काम केलंय, पारंपरिक पण केलंय, रिअलिस्टिक पण काम केलंय. जसं पीओपीत आहे तसं तेवढंच स्ट्रॉंग काम आम्ही मातीत पण देण्याचा प्रयत्न केलाय. आणि ते खरंच पाहायला मिळतं इथे. आणि या सगळ्या मूर्त्या तुम्ही गणपती बाप्पाच्या बघत असाल तर त्या एकंदरीत माती शाडूच्या मूर्त्या आहेत. सो इथे सुद्धा म्हणजे खूप छान आणि जास्त चॉईस आहे. शाडू मातीमध्ये बऱ्याचदा असं होतं की आपल्याला चॉईस, आपल्याला पर्याय नसतात. पण तुम्हाला या ठिकाणी आरंभी आर्ट स्टुडिओ या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत बरेच असे पर्याय. इथे मोठ्या मूर्त्या पण आहेत. हा, किती तर फुटाची आहे? ही 3 फुटाची मूर्ती आहे ही बाप्पांची. पहिली? नाही, पहिली नाही, ही 2.5 फुटाची आहे. ही पाठची जी मूर्ती आहे ही 3 फुटाची मूर्ती आहे. तर सार्वजनिक मूर्त्या सुद्धा आपण देतो साधारण 8 फुटापर्यंत, पण आता वेळ आपल्याकडे कमी आहे. तर साधारण 3-3.5 फुटापर्यंत आपण मूर्त्या उपलब्ध करून देऊ शकतो. कारण का वेळ खूप कमी उरलाय आणि एवढ्या शॉर्ट पिरियड मध्ये चांगलं काम देता येत नाही. म्हणजे क्वांटिटीत काम करता येतं, पण त्याला आपण क्वांटिटीत यावर्षी काम नाही करत आहे, लिमिटेड काम करतोय, पण बेस्ट देण्याचा प्रयत्न करतोय. तर आपल्याकडे सार्वजनिक मध्ये 3-3.5 फुटापर्यंत मूर्ती आपण देऊ शकतो. आता सजावटीमध्ये समजा जर काही मागणी असेल गणेश भक्तांची तर ती तुम्ही पूर्ण करता? हो, सजावटीमध्ये आपण कस्टमाइज काम, त्यांना जसं धोतर पाहिजे, फेटा पाहिजे किंवा पगडी पाहिजे, डायमंड वर्क तर आपण देतोच. आणि त्याच्यामध्ये काही क्लायंटची वेगळी हे असते, मागणी असते की आम्हाला ह्या कपड्यामध्ये असं आर्ट वर्क करून पाहिजे. तर आपल्याकडे डिस्प्लेला बऱ्याचशा मूर्त्या ठेवल्या आहेत, त्याच्यामध्ये त्यांच्या चॉईस नुसार आपण त्यांना काम करून देतो. म्हणजे कस्टमाइज वर्क आपल्याकडे होतं ड्रेपरी वर्क वरती सुद्धा. इथे आणखी एक मूर्ती आहे, जाता जाता आपण ती सुद्धा मूर्ती पाहणार आहोत. मोरासोबत ती मूर्ती आहे. आहे. हा, काय सांगतात त्या मूर्तीचं? ह्या शाडूची आहे, पीओपीची आहे? ही पीओपीचीच POP. मूर्ती आहे. पण त्याचं एक खासियत आहे की ती एक बालमूर्ती आहे. आणि नुसतं मोर नाही, तर मोराची रिअलिस्टिक पंख आहेत आणि त्याचं ड्रेपरी वर्क आपण तिथे केलंय. तर त्याच्यातली एक प्लेन मूर्ती आणि ती मूर्ती, हा एक फरक तुम्ही पाहू शकता की जी नॉर्मल प्लेन मूर्ती आहे त्याचं रूप कसं आहे आणि आफ्टर वर्क जे काम केल्यानंतर त्याची जी ब्युटी तुम्ही पाहू शकता ती एक वेगळी असते. त्याच्यामुळे आपण स्वतः काही गोष्टी, एक आर्टिस्ट टच प्रत्येक मूर्तीमध्ये आपला असतो. त्याच्यामुळे मूर्त्यांचं जे रूप आहे ना ते फायनली काम झाल्यानंतर खूप छान असतं. जाता जाता काय गणेश भक्तांना काय आव्हान असणार आहे तुमचं? पीओपी आणि शाडू दोघांमध्ये काम केलेलं आहे, पण पुन्हा एकदा सांगेन, पर्यावरणाचा विचार करता शाडू मातीच्या ज्या मूर्त्या आहेत त्यांची पर्याय तुम्हाला बरेच या ठिकाणी असणार आहे. काय तुमचं आव्हान असणार? माझं सर्व गणेश भक्तांना हे एकच आव्हान आहे की मूर्त्या आपण खूप वर्षभर कष्ट करून छान करण्याचा प्रयत्न करतो, तुम्हाला काम चांगलं देण्याचा प्रयत्न करतो. आणि ते काम करत असताना कधी कधी काही गणेश भक्त, बाबा एवढे का तुम्ही पैसे लावलेत, तर त्याच्या त्या कॉस्टिंगच्या मागे आमची मेहनत जी असते, जो प्रामाणिकपणा असतो, किंवा आपण जे काम इतरांपेक्षा चांगलं देतो, आपण ते जास्त पैसे त्याच्यात आकारत नाहीत, पण जे कलाकाराला मिळाले पाहिजे थोडेसे, त्याचा सुद्धा गणेश भक्तांनी थोडासा एक विचार करावा. आपण काम छान देतो. आणि राहिला प्रश्न आवडी निवडीचा, तर बऱ्याचशा आवडी निवड्या म्हणजे पीओपीत आहेत, मातीमध्ये आहेत, व्हरायटी भरपूर आहे. आणि नक्कीच आपल्या स्टुडिओत आल्यावरती लोकांना काम आवडणार नाही किंवा कुठली मूर्ती पाहून मनात भरणार नाही असं होणार नाही. खूप छान मूर्ती आहेत. मी जाता म्हणजे ह्या माध्यमातून एकच सांगेन की आम्ही पर्यावरण जपण्याचा प्रयत्न करू. जास्तीत जास्त पर्यावरण पूरक मूर्त्या आपल्याला दरवर्षी कशा उपलब्ध होतील, त्याच्यात छान डिटेलिंग काम कसं देता येईल. ज्या मूर्त्या घ्यायला आपण गिरगावला, लालबागला, परेलला जातो, त्याच मूर्त्या आपल्याला आपल्या बदलापूरमध्ये आम्ही देण्याचा निश्चित प्रयत्न करू. ह्या वर्षी थोडासा डिले झालाय, पण पुढच्या वर्षी आपण अजून मोठ्या प्रमाणामध्ये हा गणेश उत्सवाचा जो बाप्पाचा जो उत्सव आहे तो आरंभी आर्ट स्टुडिओच्या माध्यमातून आम्ही अशाच अविरत सेवेमध्ये आपल्यासाठी उपलब्ध राहू. धन्यवाद. धन्यवाद दिलेल्या माहिती संदर्भात. तर एक चांगली
अद्यापही संधी आहे. खूप सुंदर गोड अशी बाप्पा आहेत आणि खूप सुंदर असं रेखीव काम त्याच्यावरती करण्यात आलेलं आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा इथे नक्की व्हिजिट करा. शाडू माती आणि पीओपी दोन्ही ऑप्शन्स तुमच्यासाठी उपलब्ध या ठिकाणी आहेत आणि पर्याय बऱ्यापैकी आहे. त्यामुळे नक्की व्हिजिट करा. त्यांचा संपर्क क्रमांक स्क्रीनवर मेन्शन केलाय. त्या संपर्क क्रमांकावर तुम्हाला लोकेशन असू द्यात किंवा तुम्हाला काही फोटोज हवे असतील ते सुद्धा ते पाठवू शकतील. कॉन्टॅक्ट नंबर तुमचा एक जाता जाता सोशल मीडियावर पण पेज आहे. आपलं सोशल मीडियावरती आरंभी आर्ट स्टुडिओ इंस्टाग्रामचं आपलं पेज आहे आणि त्याच्यावरती आपला ऍड्रेस आहे, डिटेल्स आहेत. तरी जाता जाता मी आपला नंबर सांगतो. 9221845787 आणि 9987560892 या दोन्ही नंबरवरती आपण संपर्क करू शकता. काही आपली रिक्वायरमेंट असल्यास कधी कधी आमच्याकडनं फोन उचलला जात नाही बिझी असल्यामुळे, तर आपण एक व्हॉट्सअपवर ड्रॉप करू शकता. आणि माझं आपल्याला एक आव्हान आहे की आपण फोनवरती संपर्क करण्यापेक्षा आपण आपल्या स्टुडिओला प्रत्यक्ष येऊन व्हिजिट करा. धन्यवाद. नक्की स्वतः तुम्ही इथे येऊन बघाल त्यावेळी तुम्हाला कळेल की आपला जो लाडका बाप्पा आहे तो कशा पद्धतीचा असणार. त्यामुळे नक्की आरंभी आर्ट स्टुडिओला तुम्ही सुद्धा भेट द्या. व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा ठोंबरे, न्यूज टेक मराठी, बदलापूर.